माननीय पालकमंत्री महोदयांचं ध्वजस्तंभाकडे आगमन झालेलं आहे। देशभक्ती गीत गावनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, देशभक्ती गीत गावनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, भारतभूची गौरव गाता गर्वाने गातो गणराज्य। नायक पौलतात एस.टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 1 SRPF ग्रुप 3 जालना यांचा प्लाटून ध्वजस्तंभाकडे येत आहे। चला करूया संविधानाचा आणि संविधान निर्मात्यांचा आदर, चला करूया संविधानाचा आणि संविधान निर्मात्यांचा आदर, ज्यांनी दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार। प्लाटून क्रमांक 1 SRPF ग्रुप 3 जालना, प्लाटून कमांडर S.B. ठाकूर, सुपर न्यूमररी S.T. चव्हाण हे या पथसंचलनामध्ये सहभागी आहेत। पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा प्लाटून क्रमांक 2 ध्वजस्तंभास मानवंदना देत आहे। हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे। येथे सदा निनादो जयगीत जागृताचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे। प्लाटून क्रमांक 3 पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना यांचा प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक S.A. रुपनवार, सुपर न्यूमररी पोलीस हेड कॉन्स्टेबल G.S. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील हा प्लाटून ध्वजस्तंभास मानवंदना देत आहे। यानंतर प्लाटून क्रमांक 4 पोलीस मुख्यालय जालना पुरुष, प्लाटून कमांडर G.L. अंतरव, सुपर न्यूमररी PSI श्री गणेश शेख, प्लाटून क्रमांक 4 निरीक्षक V.N. गिरीश यांच्या नेतृत्वाखालील हा पोलीस मुख्यालय जालना महिलाचा प्लाटून ध्वजस्तंभास मानवंदना देत आहे। पोलीस मुख्यालय जालन्याचं महिलांचं हे पथक आपल्याला एकूण ऊर्जा देत आहे। प्लाटून क्रमांक 6 गृहरक्षक दल पुरुष, प्लाटून कमांडर श्री मोरे, सुपर न्यूमररी A यांचं पथक संचलन येथे ध्वजा सलामी देत आहे। यानंतर प्लाटून क्रमांक 7 गृहरक्षक दल महिला यांचा हा प्लाटून कमांडर सुपर न्यूमररी A.N. खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील हा गृहरक्षक दल महिलांचा प्लाटून ध्वजस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत आहे। A.N. खंडागळे यानंतर आपण बघत आहोत प्लाटून क्रमांक 8 वन विभाग महिला यांचा दल, प्लाटून क्रमांक 8 वन विभागाच्या महिला संचलन करतात। प्लाटून कमांडर S.B. वनवाडे, सुपर न्यूमररी S.P. तांबोळे यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग महिला प्लाटून क्रमांक 8 येथे संचलन करत आहे। अतिशय तालबद्धजलन सुरू आहे। पुरुष यांचा प्लाटून येत आहे। प्लाटून कमांडर P.S. निकम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत न्यूमररी म्हणून R.R. शिंदे या प्लाटूनमध्ये आहे। प्लाटून क्रमांक 9 वन विभाग पुरुष, शिस्तबद्ध तालबद्ध संचलन परेड संचलन या ठिकाणी वन विभागाचा हा प्लाटून ध्वजस्तंभास सलामी देण्यासाठी येत आहे। वन विभाग पुरुष, प्लाटून कमांडर B.S. निकम, सुपर न्यूमररी R.R. शिंदे हे ध्वजाला सलामी देत आहे। यानंतर लहान जवानांचं येथे पथक आपल्या समोर आपण पाहत आहोत। प्लाटून क्रमांक 10 पार्थ सैनिकी स्कूलचे विद्यार्थी आपल्या समोर येथे परेड मध्ये सम्मिलित झालेले। रितेश बामणे, सुपर न्यूमररी प्रीतम राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे नंदीचे पथक ध्वजा सलामी देत आहे। प्लाटून क्रमांक 11 स्कूल जालना विद्यार्थ्यांचं हे पथक, प्लाटून कमांडर शिवराज आटकर, सुपर न्यूमररी रोशन पवार यांची स्कूलचं हे प्लाटून या ठिकाणी ध्वजस्तंभास सलामी देत आहे। प्लाटून क्रमांक 11 मध्ये पार्थ सैनिकी स्कूलचे विद्यार्थी सहभागी आहेत आणि आपण बघत
प्रबोधिनी जिल्हा परिषदचे विद्यार्थी प्लाटून कमांडर गीता रामेश्वर राठोड, सुपर न्यूमररी पायल पेदे। निवासी क्रीडा प्रबोधिनी ही जिल्हा परिषद अंतर्गत एक महत्वाकांक्षी असा उपक्रम आहे। यामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आपल्याला चमकताना दिसत आहेत। जालना जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवाची गोष्ट आहे। प्लाटून क्रमांक 13 निवासी क्रीडा प्रबोधिनी जालना, प्लाटून कमांडर सुपर न्यूमररी पायल पेदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्लाटून क्रीडा प्रबोधिनी जालना जिल्हा परिषद अंतर्गत हा आहे। आपण बघत आहोत प्लाटून क्रमांक 13 निवासी क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी प्लाटून कमांडर कृष्णा राठोड, सुपर न्यूमररी अली पठाण। यानंतर आपण बघत आहोत मत्स्यगिरी महाविद्यालय येथील स्काउट गाईडचे पथक प्लाटूनच्या नेतृत्वाखाली ध्वजा सलामी देताना आपण मत्स्यगिरी महाविद्यालय अंबड येथील हे पथक बघत आहोत। प्लाटून क्रमांक 15 ऑक्सफर्ड स्कूल विद्यार्थिनींचं हे पथक प्लाटून कमांडर नक्षत्र आचरेचे सुपर न्यूमररी कृतिका पैठणे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल जालना यांचं हे पथक ध्वजस्तंभास सलामी देण्यासाठी येत आहे। प्लाटून कमांडर नक्षत्राचे के सुपर न्यूमररी कृतिका पैठणे प्लाटून क्रमांकांना देण्यासाठी ऑक्सफर्ड स्कूलचे विद्यार्थिनींचं पथक प्लाटून क्रमांक 15 प्लाटून क्रमांक 16 पार्क सैनिकी स्कूल जालना यांचं विद्यार्थ्यांचं हे पथक प्लाटून कमांडर उमेश काळे, सुपर न्यूमररी हर्षद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा प्लाटून पार्क सैनिकी स्कूल जालनाचा प्लाटून ध्वजस्तंभास मानवंदना देण्यासाठी